स्वस्ति श्री गणेशाय नमः। ॐ स्वस्ति श्री राधा कृष्ण चरण कमलेभ्यो नमः। ॐ स्वस्ति श्री गुरुचरण कमलेभ्यो वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। महायोगविधि तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय परब्रह्मलिङ्गं मजे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय
वृंदावन को हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम कृष्ण 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 बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। पंढरीनाथ भगवान की जय। नागेश्वर महाराज की जय। जगदम्बाराम महाराज की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। शुकदेव जी महाराज की जय। पवन सुत हनुमान जी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी सरकार की जय। जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम। परम मंगल में अकारण करुणावृत्त भक्तवंशा कल्पतरु भगवान गोपाल कृष्ण जी प्रतिभावती स्वरूप मूर्ति श्रीमद् भागवत महापुराण कथा ध्यान सोहळा आपण आजपासून आपल्या पवित्र असणाऱ्या ग्रामदेवतेला वंदन करून पवित्र असणाऱ्या आपल्या रोहनवाडी या गावामध्ये आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवान गोपाल कृष्णाच्या कृपा आशीर्वादाने राधाराणीच्या कृपा आशीर्वादाने आणि आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने आजपासून आपण वैकुंठवासी संपतराव देवराव तनपुरे वैकुंठवासी सुभद्राबाई संपतराव तनपुरे यांच्या आशीर्वादाने स्वामी श्री रामेश्वरानंदजी महाराज सरस्वती यांच्या कृपा आशीर्वादाने शरदराव संपतराव तनपुरे आणि समस्त तनपुरे परिवार आपल्या असणाऱ्या
परम पावन असणाऱ्या वास्तूमध्ये वास्तुशांतीच्या निमित्ताने आई वडिलांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने या दिवाळीच्या पावन असणाऱ्या पर्व काळावरती कार्तिक मास, चातुर्मास आणि आज बलिप्रतिपदा आणि दिवाळीचा पाडवा या मुहूर्तावरती वास्तुशांतीच्या निमित्ताने शरद काका तनपुरे समस्त तनपुरे परिवार यांनी या ठिकाणी हा वास्तुशांतीच्या निमित्ताने ही वास्तू पवित्र होण्याकरता या ठिकाणी श्रीमद भागवत कथा या ग्रंथाचं आयोजन केलेलं आहे आणि आज त्यांच्याच वास्तूमध्ये या पवित्र असणाऱ्या प्रांगणामध्ये ज्या ठिकाणी भागवत कथा असते, ज्या ठिकाणी भागवत भगवान विराजमान असतात ती भूमी भागवत भगवान आल्याबरोबरच काय होऊन जाते, पवित्र होऊन जाते. कारण भागवत ग्रंथ हा फक्त सर्वसामान्य मोठी नाही, पुराण नाही किंवा एखादा सर्वसामान्य ग्रंथ नाही, तर तेनेयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिः. साक्षात भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयी मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे आणि आपण या ठिकाणी भागवत भगवंताला विराजमान केलेला आहे. म्हणजे वास्तू कथा होण्याच्या अगोदरच काय झाली, पवित्र झालेली आहे. आणि कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तत्त्वं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम्. वेदव्यासांनी भागवतामध्ये वर्णन केलं, कथा भागवती तस्यापि नित्ये भवति गृहे. ज्या वास्तूमध्ये श्रीमद भागवताची कथा होते ते घर तर पवित्र होते, ते वास्तू तर पवित्र होतीच होते, पण त्या वास्तूच्या अवतीभोवती असणारे जो सर्व असणारा 1000 हाताचा परिसर आहे. भागवत ग्रंथ व्यास सांगतात की तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम्. ज्या वास्तूमध्ये जी भागवत कथा आजपासून आपण प्रारंभ केलेली आहे, तर या वास्तूच्या 1000 हाताच्या परिसरामध्ये जेवढे काही घरं आहेत तीही तीर्थरूप होतात. ती वास्तू ही वास्तू तर तीर्थरूपात आत्तापासून या क्षणापासून झालेलीच आहे, पण 1000 हातावरती असलेले सगळे वास्तू सुद्धा तीर्थरूप त्याला उपमा दिलेली आहे. आणि वसतां पापनाशनम् या वास्तूमध्ये पापाचा कण सुद्धा शिल्लक राहत नाही, कुठला दोष शिल्लक राहत नाही. म्हणून आपण या ठिकाणी आत्तापासून या क्षणापासून या कथा ज्ञान यज्ञाला प्रारंभ आम्ही सांगेल कारण ताईंची खूप जीव पण होता माझ्यावरती, पण ताईंची ताईंकडे गेले की सतत माझी नात करायच्या आणि त्यांच्या पशुशास्त्राचं कीर्तन सुद्धा मीच केलं. आणि त्यांच्या वास्तूमध्ये ज्या त्यांची इच्छा असेल, भगवंताची इच्छा असेल, जुन्याच वस्तूमध्ये त्या पवित्र असणाऱ्या घरामध्ये भागवत कथा व्हावी ही त्यांची इच्छा असेल म्हणून, आणि भगवंताची इच्छा असेल वास्तूमध्ये आजपासून या ठिकाणी हा कथा ज्ञानयज्ञ सोहळा प्रारंभ करत आहोत. तर भगवान गोपालकृष्णाच्या चरणावरती, पंढरीनाथाच्या चरणावरती, महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चरणावरती, तुकोबरायांच्या चरणावरती, ग्रामदेवतेच्या चरणावरती आणि तुम्ही समस्त ग्रामस्थ महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये असणाऱ्या गोपालकृष्णाच्या चरणावरती प्रणाम करून आपण कथेला प्रारंभ करणार आहोत. पण कथेला
प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या मनाला, कारण आज लाईट नाही पण काहीच हरकत नाही, थोडा पावसाने पण आपलं आगमन केलं, कारण पाऊस येणं शुभ असतं. मी पुढे सांगेलच, आजचा पर्वकाळ ही फार पवित्र आहे आणि लाईट नसली तरी काही हरकत नाही, सगळं काही व्यवस्थित आहे आणि सगळे तुम्ही हजरी आहात म्हणून टाईम आपल्याकडे आहे, अजून आपला वेळ आपल्याकडे आहे. आज पहिला दिवस जरी असला तरीही पण आपल्या मनाला, देहाला, वाणीला पवित्र करण्याकरता आपण या ठिकाणी संकीर्तन करणार आहोत आणि संकीर्तनाच्या द्वारे ज्यांची मला 7 दिवसामध्ये साथ मिळणार आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिंधवादक रघुनंदनजी महाराज थोरात, त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि सुंदर अशा प्रकारे बासरी, ज्या बासरीचा आवाज ऐकल्यानंतर सगळ्या गोपिकाही वृंदावनातल्या मोहून जायच्या, असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बासरी वादक राजूजी महाराज अमरावतीकर, त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि प्याडवरती ज्यांची मला प्याड वाजून गायन करून सुंदर अशा प्रकारची गोड साथ आहे ते महाराष्ट्रातील प्याडवादक आदरणीय श्री कन्हैयाजी दादा लाटे कन्नडकर, त्यांचे सुद्धा टाळे वाजून स्वागत करा. आणि आपलं हे जे प्रसारण आहे कथेचं, ज्या चॅनलवरती जाणार आहे ते शिर्डीचे असणारे वारकरी विचारधारा चॅनल, मितेश दादा शिर्डीकर, एकदा त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवा. कारण ही कथा आपल्याला कधीही पाहायला भेटेल, म्हणून घरी गेले की आपापल्या मोबाईलवरती वारकरी विचारधारा या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला सगळ्यांना ही कथा पाहायला भेटेल. आणि तबल्यावरती ज्यांची मला सुंदर अशा प्रकारे साथ आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक सुनीलजी महाराज ढेंगळे, त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोस्ट करणारे संशिष्टीमले दादा, सोपान दादा, त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि ज्यांचं मंडप डेकोरेशन आहे पातेकर दादा, त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि आमचे असणारे स्टेजवरती कीर्तनकार आहेत, सुंदर कीर्तन करतात, गायन करतात, तर आमचे असणारे कार्तिक दादा, त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि सुंदर अशा प्रकारे आता आपल्या मनाला स्थिर करा की आता कथा कधी सुरू होईल, कथा कधी संपेल, हे सगळं सोडून द्या आणि आपल्या मनाला, वाणीला आणि देहाला पवित्र करण्याकरता सर्वांनी एकदा 5 मिनिटं सर्वांनी सुंदर हाताने टाळी वाजवा आणि राधा राणीचं भजन करा. जय. राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे
भगवान गोपाल कृष्णाच्या कृपेने आणि भगवान पंढरीनाथाच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आपण ही कथा प्रारंभ करत आहोत. जी भागवत कथा आपण आजपासून प्रारंभ करणार आहोत ती भागवत कथा पुराण आहे. आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहेत. आपण रोज हरिपाठामध्ये वर्णन करतो की चहुवेदी जाण साईशास्त्री कारण 18 ही पुराण हरिसी गाती. त्या हरीला 18 पुराणाने 4 वेदाने 6 शास्त्राने गायलेलं आहे. आणि जी भागवत कथा आपण श्रवण करणार आहोत ती भागवत कथा ती पुराण वेदव्यासांनी लिहिलेलं आहे. त्याचं वर्णन आपण उद्या करणारच आहोत. आज फक्त आपण कथेला प्रारंभ करणार आहोत. तर जेवढे काही आपल्या भारतीय सनातन धर्मामध्ये आपल्या वैदिक धर्मामध्ये जेवढे शास्त्र आहेत, जेवढे पुराण आहेत ते व्यासांनी लिहिलेले आहेत. म्हणून आपण म्हटलो की व्यासोचिष्ट जगत्त्रय. जेवढे काही शास्त्र आहे ते व्यासांनीच लिहिलेल्या व्यासांच्याच मुखातून बाहेर पडलेले आहेत. आणि 17 पुराण आणि जे 18वं श्रीमद भागवत महापुराण आहे हे पुराण तिलकम म्हणजे त्याला तिलक म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण मंदिर बांधत असताना अगोदर आपण पाया बांधतो, नंतर भिंती बांधतो, नंतर शिखर बांधतो आणि मूर्ती आणतो. पण मूर्ती ठेवली तरीही मंदिर पूर्ण होत नाही. मंदिर कधी पूर्ण होतं? ज्यावेळेस आपण कळस ठेवतो. त्याप्रमाणे श्रीमद भागवत महापुराण हे तिलक म्हणजे कळस आहे. आणि ते आपण महत्भाग्याने महत्पुण्याने या ठिकाणी आपण आजपासून श्रवण करणार आहोत. आपण अनेक वेळा भागवत कथा गावातही आपण भगवान हनुमंतरायाच्या मंदिरासमोर पंढरीनाथाच्या मंदिरासमोर आपण गावात ही 3 वर्ष कथा ही श्रवण केली. पण या कथेचा महिमा सांगू का तुम्हाला? ही भागवत कथा 1,00,000 वेळा जरी आपण ऐकली तरीही ती वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला काय देते? फळ देते. वेगवेगळ्या प्रकारचं. एक कथा तुम्ही 1,00,000 वेळा ऐका, ती वेगवेगळ्या प्रकारचंच आपल्याला पुण्य प्रदान करणार आणि पुण्य आपल्याला प्राप्त आपल्या पदरात पडणार. म्हणून भागवत कथा आपण सदा सर्व काळ आपण श्रवण केली पाहिजे. सदा सर्व काळ की सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. सदा सर्व काळ कथा मात्र एक जीवन. आपल्या जीवनामध्ये कथा हे आपलं जीवन बनलं पाहिजे. अशी अनेक वेळा जरी कथा झाली तरी आपण ती कथा ऐकली पाहिजे. सांगू तुम्हाला, कथा ठेवण्याकरता, कथा श्रवण करण्याकरता आणि कथा सांगण्याकरता ही काय लागतं? पुण्य लागतं. पद्मपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे की पद्मपुराण सांगतं आणि त्यातली त्यात आपण फार भाग्यवान आहोत. काकांच्या मनात आलं की आपल्याला वास्तुशांती करायची आणि 5 मिनिटात निर्णय घेतला की आपल्याला कथा करायची. पण त्यांनी काहीच विचार केला नसणार आहे. फक्त वास्तुशांती करायची, कथा करायची. त्यांच्या वास्तूचा दिवस ही परवा आहे. पण कथेची सुरुवात करताना त्यांनी जो दिवस निवडला, कारण चातुर्मास चालू आहे आता आणि पद्मपुराण सांगतं. पद्मपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. व्यासांनी पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग लभते पुरुषो यदा वै. पद्मपुराणामध्ये सांगितलं की खूप भाग्याने, खूप पुण्याने चातुर्मासामध्ये तोच व्यक्ती
शकते, तीच व्यक्ती कथा श्रवण करू शकते आणि तीच व्यक्ती कथा सांगू शकते की ज्याचं भाग्य उदयाला आलेलं आहे आणि त्याच्या सुकृतामध्ये, त्याच्या संचितामध्ये पुण्याचा साठा आहे. चातुर्मासामध्ये कथा ठेवण्याकरताही भाग्य लागतं, कथा ऐकण्याकरताही भाग्य लागतं आणि सांगण्याकरताही भाग्य लागतं. पद्मपुराण सांगतं भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन. भाग्याशिवाय ह्या कुठल्या गोष्टी लाभत नाही. आणि पद्मपुराणामध्येच वर्णन केलं नच भाग्य नच पुण्य. त्या ठिकाणी नच भाग्य, भाग्याने नाही म्हणा किंवा पुण्याने नाही म्हणा, एखाद्याचं भाग्य जर लुप्त झालेलं असेल पण त्याने जर चातुर्मासामध्ये कथा ऐकली तर त्याच्याही भाग्याचा उदय होतो, पुण्याचा उदय होतो. आणि भागवत कथा तीच व्यक्ती श्रवण करू शकते, तीच व्यक्ती भागवताचं आयोजन करू शकते की ज्याच्यावरती आईवडिलांचा आशीर्वाद आहे, ज्यांच्यावरती हरिकृपा आहे आणि ज्यांच्यावरती गुरुकृपा आहे. त्याच व्यक्तीला कथा श्रवण करण्याचं भाग्य प्राप्त होतं, कथा ठेवण्याचं भाग्य प्राप्त होतं. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवम्. म्हणून आईवडिलांचाही आशीर्वाद आहे, हरिकृपाही झालेला आहे आणि गुरूंचाही आशीर्वाद आहे. हे तिन्ही एकत्र झालेलं आहे. आणि या चातुर्मासामध्ये त्याहीमध्ये कार्तिक मास आहे. कारण या कार्तिक मासाला दामोदर मास म्हणतात. आणि कार्तिक मासामध्येही हा दिवाळीचा काय आहे, पर्व काळ आहे. कारण शरद पौर्णिमेला, कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून महालक्ष्मीचं काय झालेलं होतं, प्राकट्य झालेलं होतं. आणि त्या समुद्र मंथनामधून जी महालक्ष्मी मैया प्रगट झाली, त्या महालक्ष्मी सोबत नारायणाचा काल विवाह झालेला आहे. मग म्हणून सगळ्यांनी दीप लावून त्या ठिकाणी तो काय केला, उत्सव साजरा केला. परत भगवान द्वारकाधीशांनी कालच्या दिवशीच सगळ्यांनी दीप लावले. भगवान नारायणाचा विवाह लक्ष्मी बरोबर झाला म्हणून दीपोत्सव साजरा केला, दिवाळी साजरी केली. आणि परत द्वारकाधीशांनी एक नरकासुर नावाचा दैत्य होता, त्याने 16,000 कन्या त्याच्या कैदीमध्ये ठेवल्या होत्या. ती पुढे आपण शेवटच्या दिवशी कथा श्रवण करणार आहोत. पण या दिवाळीचा पर्व काळाचं महत्व की कालच्याच दिवशी भगवान द्वारकाधीशांनी त्या नरकासुराचा वध करून त्या कन्यांना मुक्त केलं आणि 16,000 कन्यांबरोबर 16,100 कन्याबरोबर एकाच क्षणाला 16,100 रूप धारण करून भगवान द्वारकाधीशांनी काय केला होता, विवाह केला होता. तोही कालच्याच दिवशी. बोलिये द्वारकाधीश भगवान की जय. आणि परत कालच्याच दिवशी त्या ठिकाणी 14 वर्ष वनवासाला गेलेले मर्यादा पुरुषोत्तम असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी द्वारकेला काय आले होते, परत आले होते. की 14 वर्ष अयोध्येला परत आले होते. 14 वर्ष अयोध्यावासियांनी कुठलाही सण केला नव्हता आणि घरामध्ये दीप लावलेला नव्हता. म्हणून त्या ठिकाणी 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं आगमन झालं म्हणून सगळ्यांनी काय केला, दीप उत्सव केला. परत पांडवांना 12 वर्ष वनवास होता आणि 1 वर्ष काय होता, अज्ञातवास होता. म्हणून पांडव वनवासातून परत आले होते ते कालच्याच दिवशी. म्हणून कालचा दिवाळीचा पर्व काळ. आणि वामन द्वादशीच्या दिवशी भगवान वामनांनी अवतार घेऊन बळीराजासमोर भगवान वामन काय झाले होते, प्रगट झाले होते. की तिथे 3 पावलं भगवंताने काय मागितली होती, भूमी मागितली होती. पण राजा बळीरे भगवंताला तर ते त्या ठिकाणी समर्पण केलं होतं राज्य, पण दिलं होतं कालच्या दिवशी. कधी,
दिवाळीच्या दिवशी दिलं होतं आणि राजा बळीचा अभिमान तो आजच्या दिवशी काय झाला होता, नष्ट झाला होता. म्हणून आज त्याला काय म्हणतात, बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदेच्या या प्रतिपदेच्या दिवशी बळीराजा भगवंताला पूर्णपणे त्या ठिकाणी काय झाला होता, समर्पण झाला होता. म्हणून तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. आजची ती बलिप्रतिपदा. आणि अजून आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य, कालच्या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य सांगते की कालच्या दिवशी या कार्तिक मासाला आपण कार्तिक स्नान जे करतो ना, की उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. ज्या पंढरीनाथाला आपण आळवतो, जी काकडा आरती घेतो सकाळी स्नान करून उठून, तर कालच्याच दिवशी या कार्तिक मासाला, कार्तिक मास हे एक नाव आहे, सगळ्या महिन्यामध्ये हा श्रेष्ठ मास मानलेला आहे. आणि या मासाला अजून एक नाव आहे दामोदर मास. दामोदर का म्हणतात, दाम म्हणजे दोरी, दाम म्हणजे दोरी. आणि याच दोरीने कालच्या दिवशी यशोदा मैयाने भगवान श्याम सुंदराला उखळाला बांधलं होतं. म्हणून याला काय म्हणतात, दामोदर मास. म्हणजे कालच्या दिवाळीचा पर्वकाळ किती पर्वकाळाने युक्त आहे. आणि त्यात आजची बलिप्रतिपदा. आणि त्यातही द्वापार युगामध्ये ज्या भगवान श्यामसुंदराची कथा आपण श्रवण करणार आहोत ना, त्याच भगवान श्रीकृष्णाने इंद्राने जेव्हा पर्जन्य वृष्टी केली, म्हणजे ती आज पाऊसही पडला त्या निमित्ताने आज, तर द्वापार युगामध्ये, द्वापार युगाच्या अंती ज्यावेळेस भगवान द्वारकाधीशांनी गोकुळामध्ये अवतार घेतला, इंद्राने पर्जन्य वृष्टी केली आणि त्या गोवर्धनवासियांची रक्षा करण्याकरता भगवान श्यामसुंदराने 7 कोसाचा गोवर्धन 7 वर्षाच्या कन्हैयाने आपल्या करंगळीवर धारण केला. तो आजची पाडवा असणारा आजची गोवर्धन भगवंताने, भगवान श्यामसुंदराने गिरिराज आपल्या करंगळीवर आजच्याच दिवशी धारण केला. म्हणून आजचाही दिवस फार महत्त्वाचा तोच दिवस आहे की भगवंताने गिरी गोवर्धन येणे उचलिला, काला वाटिता हो विदाता ठकविला. की आजच्याच दिवशी सगळे ब्रजवासी भगवान गिरिराज भगवंताला शरण गेले. भगवंताने गिरिराज उठवला, तो 84 कोसाचा झाला. ब्रजमंडळ हे 84 कोसाचं आणि 7 दिवस 7 रात्रीपर्यंत आपल्या करंगळीवर धारण केला. तो आजचा पाडवा. आणि अजून एक आजचं वैशिष्ट्य, 3.5 मुहूर्त जे मानले जातात त्या मुहूर्तापैकी आजचा एक पाडव्याचा मुहूर्त. तर अनेक पर्वकाळाने युक्त असणारा आजचा हा दिवस. आणि या पर्वकाळाच्या पावन मुहूर्तावरती आपण आजपासून ही कथा श्रवण करतो. म्हणजे आपण किती पुण्य केलं असेल की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत जवळ असल्याशिवाय, पुण्य जवळ असल्याशिवाय, कारण कथा ही जी आहे ना, कथा ही कोणाकोणाचं कल्याण करते सांगू का, यजमानाचंही कल्याण करते, श्रवण करणाऱ्याचं, ऐकणाऱ्यांचंही कल्याण करते आणि सांगणाऱ्यांचंही कल्याण करते. आणि जी कथा ठेवतात ना या मासामध्ये, पद्मपुराण सांगतं, श्रीमद भागवत महापुराण सांगतं की कार्तिक मासामध्ये जे भागवत कथा आयोजित करतात त्यांच्याकरता सांगितलं की अश्वमेघ सहस्राणि वाजपेय शतानि च शुकशास्त्र कथायाश्च कलां नार्हन्ति षोडशीम्. व्यासांनी सांगितलं की जे यजमान कथेचं आयोजन करतात त्यांच्याकडून फक्त एक कथेचं पुण्य नाही, तर अश्वमेघ सहस्राणी वाजपेय शतानी च, की हजारो वाजपेय यज्ञ केलेलं पुण्य एकीकडे, शेकडो वाजपेय यज्ञ केलेलं पुण्य एकीकडे, आणि शुकशास्त्र जे शुकाचार्यांनी, राजा परीक्षितीला जे शुकाचार्यांनी शास्त्र श्रीमद भागवत कथा सांगितली ते शास्त्राचं पुण्य एकीकडं. म्हणजे हजारो अश्वमेध यज्ञाचं पुण्य एकीकडे ठेवलं, वाजपेय शेकडो यज्ञाचं पुण्य एकीकडं, आणि त्याही पट 1000 पटीने जे यजमान कथा ठेवतात ते अश्वमेध, हजारो अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य
कथा या महिन्यामध्ये ठेवणाऱ्या यजमानाला लागतं. म्हणजे तुमच्याकडून फक्त भागवत कथा यज्ञच होणार नाही, तर शेकडो अश्वमेध वाजपेय यज्ञापेक्षाही अधिक पुण्य आपल्या वास्तूमध्ये होणार आहे. म्हणून न गंगा न गया न काशी पुष्करन्न प्रयागम शुकशास्त्र कथायाश्च फलेन समता नये. हे शुकशास्त्र, हे भागवत शास्त्र एवढं श्रेष्ठ आहे की फलाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं की गया, काशी, गंगा, पुष्कर आणि प्रयाग त्या तीर्थामध्ये स्नान केलं तर आपल्याला पुण्य लागतं. पण त्या तीर्थाचं स्नानही या शुकशास्त्रापुढे, या भागवत शास्त्रापुढे काय आहे, कमी आहे. तर अशा सुंदर अशा प्रकारे ही सगळ्यांना भागवत कथा पवित्र करणारी ही कथारूपी गंगा, कारण कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम ही कथा असणारी त्रिवेणी संगम आहे. इथं देव, भक्त आणि नाम या तिन्हींचा संगम आहे. आणि नामदेवराय सांगतात की करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती कथा भागीरथी स्नान जे करती त्यांचे उद्धरती पूर्वजती भागीरथी स्नान श्रम लागे फार करावे एकाग्र मन येथे. नामदेवरायांनी सांगितलं की करील जो प्रश्न सांगेल जो कथा, जे प्रश्न करतील की आम्हाला कथा सांगा, तर करील जो प्रश्न सांगेल जो कथा, म्हणजे तुम्ही मला आता कथा सांगायला बोलवलं. नामदेवराय म्हणतात जे भगवंताचे लाडके भक्त आहेत नामदेवराय, नामदेवरायांनी देवाला याच दिवाळीच्या सणाला स्नानाकरता नेलं होतं ते नामदेवराय. तर करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती. नामदेवराय म्हणतात जो प्रश्न करेल आम्हाला कथा सांगा, जो कथा सांगेल जो कथा ऐकेल तर श्रवण करिता उद्धरती, दोघांचाही उद्धार होतो. आणि ही कथा भागीरथी आहे. आपण किती प्रयत्न केले तर पैठणची गंगा आपल्या रोहनवाडीला येणार नाही, पण ही भागवत कथारूपी गंगा मात्र इथं आणली की नाही, आपण मंदिरात नाही तर घरात आणली, वास्तूमध्ये आणली. म्हणजे ही भागीरथी आपल्या वास्तूमध्ये तिने प्रवेश केलेला आहे. तर इथे फक्त आपल्याला काही श्रम नाही आहे, आजचा दिवस अंधार फक्त इकडून इकडंच यायचं आहे की नाही, घर सोडून फक्त इकडं यायचं आहे. म्हणजे आपल्याला तिकीट काढायची गरज नाही, बसमध्ये बसायची गरज नाही, पैठणला जायला तरी वेळ लागतो. आणि इथे स्नान कोणतं करायचं तर कानाने श्रवण करायचं. आणि जे कोणी श्रवण करतात, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान असू द्या, वृद्ध असू द्या, त्यांचे उद्धरती पूर्वजंते. जे कोणी कथा श्रवण करतात ना त्यांच्या पूर्वजांचाही काय होतो, उद्धार होतो. आणि या कथेमध्ये एकच करावं लागतं, करावे एकाग्र मन येते. इथे फक्त मन एकाग्र करावं लागतं. म्हणून कथेचा वेळच आपण तसा ठेवला, दिवसा कापसाचे दिवस आहे, कोणाचे स्वायबीन राहिले असतील म्हणून ते तळमळ होईल सगळ्या मनांची. म्हणून कथेचं नियोजन सुद्धा अगदी स्थिरपणे होईल, थोडा झोपेला त्रास, पण स्थिर मनाने कथा ऐकता येईल असा वेळ आपण ठेवलेला आहे. म्हणून करावे एकाग्र मन येते, इथे मनाला एकाग्र करायचं. आणि नामदेवराय म्हणतात हे शुकशास्त्र आहे की नामा म्हणे ऐसे बोले भागवत शुक सांगतसे परीक्षिती. शुकशास्त्र आहे की राजा परीक्षितीला श्री शुकाचार्यांनी ही कथा सांगितलेली आहे. म्हणून अत्यंत पवित्र असणारी ही कथा आपण श्रवण करणार आहोत, श्रीमद भागवत महापुराण. तर आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण 2-4 दिवस बघणार आहोत, पण भागवत या शब्दाचा अर्थ बघून आपण महात्म्याकडे वळूया. की भाष्यते सर्ववेदेषु गीयते नारदादिभिः व्रजन्ति त्रिषु लोकेषु तरन्ति भवसागरः. आपण भागवत एवढ्या शब्दाचं जरी आपण उच्चारण केलं ना, सांगू तुम्हाला, जीवनामध्ये भागवत असा एक ग्रंथ आहे, भागवत असं एक शास्त्र आहे की जीवनामध्ये येऊन जो कोणी भागवत कथा मात्र एक जीवनम, जीवनामध्ये फक्त भागवत कथाच जरी मनुष्य श्रवण करत राहिला ना तरी सुद्धा त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, त्याच्यावर राधा राणीची गोपाल कृष्णाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. कारण हे भागवत
भाष्यते सर्व वेदेषु, सर्व वेदाधी पुराणांनी जो गायलेला जो ग्रंथ आहे ते भागवत आहे. नारदादी ऋषींनी गायलेलं जे पुराण आहे, गीयते नारदादिभिः, नारदादी ऋषींनी गायलेलं जे पुराण आहे ते भागवत आहे. आणि हे भागवत फक्त मृत्यूलोकातच होतं असं नाही, म्हणजे मृत्यूलोकातच फक्त आपणच कथा ऐकतो असं नाही. ते व्रजंती त्रिषु लोकेषु, तिन्ही लोकांमध्ये या भागवताचं काय केल्या जातं, गान केल्या जातं, श्रवण केल्या जातं. तिन्ही लोकांमध्ये ही कथा सांगितल्या जाते. सांगू तुम्हाला, आपला हा फक्त एकच पृथ्वी मंडळ, ही पृथ्वीचं हे एक भुवन नाही, तर भगवंताच्या एका एका रोमावरती कोटी कोटी काय आहेत, असे ग्रह आहेत, कोटी कोटी असे भूमंडळ आहेत. म्हणून तिन्ही लोकांमध्ये या कथेचं सतत गान केल्या जातं. आणि तरंती भवसागर, हा या संसार रूपी सागरातून तरुण जाण्याकरता, म्हणजे घर भांडे कुंडे नातेवाईक हा संसार नाही, तर जन्माला येणे आणि मरणे हा जो संसार आहे, किती वेळा जन्मा यावे हा भवसागर आहे. आणि या भवसागरातून जर तरुण नेणारा जर ग्रंथ कुठला असेल तर भागवत आहे. म्हणून या भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत आणि 335 अध्याय आहेत. आणि व्यासांनी सांगितलं की ज्यांना कोणाला 1 महिन्याची कथा श्रवण करायची आहे, आपल्या वैदिक सनातन धर्माचा एक नियम आहे की कुठलाही ग्रंथ श्रवण करत असताना त्याचं महात्म्य ऐकायचं. काय आहे महात्म्य आहे की कुठलाही ग्रंथ श्रवण करायचा असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला महिमा ऐकावा लागतो. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या क्षेत्राला जायचं असेल, पंढरपूरला म्हणा, आळंदीला म्हणा, पैठणला म्हणा, लांबचं कशाला, आपल्या सगळ्यात जवळ आपल्याला पैठण क्षेत्र आहे, पण आपण त्याची किंमत करत नाही. सांगू का, पैठणला आपण जेवढे आपण बाहेरच्या तीर्थाला आपण मानतो तेवढे आपण जवळच्या तीर्थाला मानत नाही. पण पैठण हे क्षेत्र सुद्धा अतिशय पवित्र आहे की भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर. उदाहरणार्थ घ्या की ज्यांना पैठणचा महिमाच माहीत नाही, ते विचारतील की बाबा एवढंच माहिती आहे आम्हाला की भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांनी, म्हणजे महाविष्णूचे स्वरूप असणारे एकनाथ महाराजांनी अवतार घेतला आणि तिथे त्यांनी काय घेतली, समाधी घेतली. एवढाच आपल्याला महिमा माहीत आहे. एवढाच महिमा पैठणचा नाही. पैठणचा अधिक महिमा जाणून घ्यायचा म्हणजे पैठणच्या नाथबाबांच्या तिथे भगवंताने 36 वर्ष काय केली, चाकरी केली. 12 वर्ष भगवंत टाळ घेऊन उभा राहिले नाथ महाराजांच्या पाठीमागे. 12 वर्ष नाथ महाराजांनी कथा सांगितली तर पुढे बसून भगवंताने 12 वर्ष कथा ऐकली आणि 12 वर्ष भगवंताने नाथ महाराजांच्या देवघरामध्ये श्रीखंड्या चंदन उगळोणी करी धोत्रे गंगा तिरी धूत असे. म्हणजे 12 36 वर्ष राहिले. एवढंच नाही तर निळोबाराय म्हणतात की कावडीने काय वाहिलं, पाणी वाहिलं. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावती त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावती त्याचे पाये,
वारकरी संप्रदायामध्ये शेवटचे संत झाले निळोबाराय. निळोबारायांनी त्यांच्या आरतीमध्ये वर्णन केलं की कावडीने पाणीच्या घरी कृपानी वारी, अनन्य भक्ती भावी, अनन्य भक्ती भावी, रावंदितांची माये, ओ निळोबरायांनी वर्णन केलं. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. निळोबराय म्हणतात कावडीने. अजूनही नाथषष्ठीला आपण भरपूर जण जातो, पण नाथषष्ठी तेव्हाच साजरी केल्या जाते. आपल्याला माहीत असेल माहीत नसेल, पण जे आतले नाथ आहेत तिथे नाथांचं देवघर आहे आणि तिथे ज्या रांजणामध्ये भगवंत 12 वर्ष कावडीने पाहणी वाहत होते ना, अजूनही ज्या मनुष्याच्या हातून ती कावड तो रांजण भरल्या जातो तेव्हाच नाथषष्ठी काय केल्या जाते, साजरी केल्या जाते. मग त्याचीच देव म्हणून अजूनही काय केल्या जाते, पूजा केली जाते. हा पैठणचा काय झाला, महिमा झाला. अजून तुम्हाला सांगू पैठणचा महिमा. पैठणमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. आपल्या गावातील एकही व्यक्ती नसेल की जे पैठणला गेले नाही. पण कोणी कोणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं सांगा बरं मला. आपल्याला माहीतच नाही 12 ज्योतिर्लिंग आहे, पण पैठणचा महिमा तुम्हाला अजून सांगते. म्हणजे आपण आतुरतेनं जाणार ना आता की हा पैठणचा महिमा किती मोठा आहे की तिथे 12 ज्योतिर्लिंग आहे आणि 32 तीर्थ आहे. किती तीर्थ आहेत, 32 तीर्थ आहेत. नाथ महाराज जोपर्यंत पैठण क्षेत्रामध्ये होते ना तोपर्यंत नाथ बाबा एकाच तीर्थावरती स्नान करायचे आणि त्या तीर्थाचं नाव होतं लक्ष्मी तीर्थ. आणि आत्ता नाथ बाबांची जिथे समाधी आहे ना तर ते तीर्थ आहे हरिपंडिताने. नाथ बाबांच्या चिरंजीवाने मुलाने जिथे नाथ बाबांची चरणपादुका जिथे विराजमान केलेलं आहे ते पद्मतीर्थ आहे. म्हणून अजूनही तुम्ही तिथे गेल्यानंतर बघा कमळामध्ये, कमळाचं नाव काय आहे, पद्म. त्या पद्मतीर्थामध्ये नाथांचे काय आहे, चरण आहे. हा पैठणचा. आता आपण आवर्जून बघणार की पैठणचा महिमा किती मोठा आहे की आता आपण आवर्जून जाणार की तिथे 32 तीर्थ आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि अजून तुम्हाला अजून एक गुपित सांगते पैठणचं की अजून एक महिमा सांगते की जिथे नाथांचे चरण आहे ना तिथे भागीरथी गंगा, गंगा मैया, तिथे गोदावरी गंगा, एक अशा सुपारीसारखाच खड्डा आहे तिथे. तर भागीरथीला तिथे रोज येता येणार नाही गोदावरीला, म्हणून 24 घंटे नाथांच्या चरणाजवळ त्या सुपारी एवढ्या खड्ड्यामध्ये गोदावरी गंगा 24 घंटे नाथांच्या चरणाची सेवा करायला तिथे तत्पर आहे. हा पैठणचा काय झाला, महिमा झाला. म्हणून प्रतिष्ठानपूर आहे हा पैठण क्षेत्राचा महिमा. त्याप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एखादा ग्रंथ श्रवण करायचा असेल तर त्याचा महिमा, आता भागवताचा महिमा काय आहे, आपण म्हणू की आम्ही किती वर्षाने भागवत कथा श्रवण करत आलोत का, किती वर्षाने आम्ही भागवत कथा ऐकतो. पण भागवताचा महिमा काय आहे तर भागवत हे सगळ्यांच्या पापाचा नाश करते. भागवत हे मोक्षाची प्राप्ती करून देते. भागवत आपल्या दोषाचा नाश करते. भागवत आपल्या वास्तूतल्या सर्व दोषांचा नाश करते आणि हजारो जन्मापैकी गेलेल्या पितरांचाही भागवत कथा काय करते, उद्धार करते. सगळ्यांना पवित्र करणारी ही भागवत कथा आहे. आणि ही भागवत कथा एवढी श्रेष्ठ आहे की जो कोणी अंतकाळेच्या वेळेला या भागवत कथेचं श्रवण करतो, अंतकाळेच्या वेळेला ही भागवत कथा ऐकतो ना, तर व्यासांनी सांगितलं की अंतकाले तो येनैव श्रूयते शुकशास्त्रवा प्रीत्या तस्यैव वैकुंठं गोविंदोऽपि प्रयच्छति. व्यासांनी सांगितलं भागवत ही किती श्रेष्ठ आहे की अंतकाळेच्या वेळेला जर मनुष्याच्या कानामध्ये जर दुरुड जरी भागवत कथा रोगी असणाऱ्या, अंत समय ज्याचा जवळ आलेला असेल त्याने जर अंत समयाच्या वेळेला, कारण राजा परीक्षितीला 7व्या दिवशी तक्षक नाग डसणार होता आणि 6च दिवस त्याच्याकडे शिल्लक होते. 7व्या दिवशी राजा परीक्षितीला जायचं होतं. म्हणून अंतकाळेच्या वेळेलाच राजा परीक्षितीने काय ऐकला, ग्रंथ ऐकला. म्हणून राजा परीक्षितीला काय मिळाला, मोक्ष मिळाला. म्हणून अंत समयाला
जो भागवत कथा ही ऐकतो ना त्यालाही शेवटी वैकुंठाची प्राप्ती होती, गोविंदाची त्याच्यावरती कृपा होते. हा भागवताचा महिमा आहे. आपल्या दोषाचा नाश होतो, आपल्या वास्तूतील सगळ्या दोषांचा नाश होऊन ती वास्तू पवित्र होते. हा ग्रंथाचा महिमा आहे. आणि अजून व्यास सांगतात की ज्यांना 1 महिन्याची कथा श्रवण करायची ना तर त्याने स्कंद पुराणातील वैष्णव खंडातील 4 अध्यायाचा महिमा ऐकायचा. त्याने 7 दिवसाचा महिमा ऐकायचा नाही. त्याने 4 अध्यायाचा स्कंद पुराण, सगळ्या पुराणामध्ये सगळ्यात मोठं पुराण आहे स्कंद पुराण. मी आता जसं तुम्हाला सांगितलं ना भागवतामध्ये किती हजार श्लोक आहेत. तुम्ही ऐकली ना कथा किती वर्ष, किती हजार श्लोक आहेत? 18,000. आता उद्या परत विचारेल तुम्हाला किती हजार श्लोक आहेत. आता काय मी काय नवीन कथाकार नाही ना, दुसऱ्या गावातून आलेली. सांगा ना किती हजार श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत. पण सगळ्या पुराणामध्ये सगळ्यात मोठं जे पुराण आहे ना ते स्कंद पुराण आहे. आणि स्कंद पुराणामध्ये 80,000 श्लोक आहेत. त्या श्लोकामध्ये त्या पुराणामध्ये व्यास म्हणतात ज्यांना 1 महिन्याची कथा श्रवण करायची ना त्यांनी स्कंद पुराणातील वैष्णव खंडातील 4 अध्यायाचं महात्म्य श्रवण करावं. पण इथे आपल्याला महिनाभर कथा श्रवण करायची नाही. आणि ज्यांना जीवनभर कथा मात्रैक जीवनम, ज्याला जीवनच कथा बनवायचं त्याने विष्णू खंडातील स्कंद पुराणातील विष्णू खंडातील 31 श्लोकाचं महात्म्य श्रवण करायचं. पण आपल्याला जीवनभरही ऐकायची नाही, महिनाभरही नाही, तर आपल्याला आत्तापासून 7 दिवसापर्यंत ही कथा श्रवण करायची आहे. तर ज्यांना 7 दिवसाची कथा श्रवण करायची त्यांनी पद्मपुराणातील 6 अध्यायाचं महात्म्य आपल्याला श्रवण करायला सांगितलं. तर स्कंद पुराण नाही, विष्णू पुराण नाही, तर हे पद्मपुराणातील महात्म्य आपण आता श्रवण करणार आहोत. तर महात्म्याच्या पहिल्याच श्लोकामध्ये वेदव्यासांनी ज्या श्यामसुंदराची कथा आपण श्रवण करणार आहोत त्या श्यामसुंदराचं स्वरूप कसं आहे, तो भगवान श्रीकृष्ण कार्य काय करतो, तो भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रत्येक जीवावरती कृपा कशी करतो, त्या भगवान श्रीकृष्णाचं पहिल्याच अध्यायाच्या महात्म्याच्या पहिल्याच श्लोकामध्ये वर्णन करतात की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तर या पहिल्याच श्लोकामध्ये वेदव्यास वर्णन करतात की ज्या भगवान श्रीकृष्णाची आपण 7 दिवस कथा ऐकणार आहोत ना तर त्याचं स्वरूप कसं आहे. म्हणजे व्यक्ती आल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा काय पाहतो, साडी नाही, ती दिसायला गोरी आहे का काळी आहे, त्यानं मेकअप कसा केला, म्हणजे दिसायला ती व्यक्ती कशी आहे. तशा त्याप्रमाणे आपण ज्या श्यामसुंदराची ज्या भगवान श्रीकृष्णाची कथा आपण 7 दिवस श्रवण करणार आहोत ना त्याचं स्वरूप सांगतात. त्याच्या स्वरूपाचं वर्णन कोणीच करणार नाही. आपण काकडा म्हणतो ना आता महिनाभर, तर त्या काकड्यामध्ये वर्णन केलेलं आहे. हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा
कुमार मदनाचा पुतळा. काकड्यामध्ये आपण रोज हा अभंग जातो. दुसऱ्या मालिकेमध्ये 3 मालिका म्हटल्या जातात. काकड्याच्या अगोदर 2, नंतर 1. तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे आपल्या संतांनीही वर्णन केलं की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा तुझी एक कोटी सहस्त्र दीपे दीप कैशी प्रकाशली प्रभा किंवा तुझी एक कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हसे वदन हसे. भगवंताच्या मुख कमलावर कोटी सूर्याचा प्रकाश कोटी चंद्राचा प्रकाश आहे आणि भगवंताचं स्वरूप व्यासांनी वर्णन केलं की सच्चिदानंद रूपाय. भगवान परमात्मा कसा आहे? सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आपल्या सगळ्यांना नाश आहे पण भगवंत कसे आहे? अविनाशी आहे, आनंद स्वरूप आहे, चित स्वरूप. आपल्याला बघायला, ऐकायला, चालायला, घरात काम करायला प्रकाशाची गरज असते पण भगवंताला प्रकाशाची गरज नाही. चित स्वरूप म्हणजे स्वयंप्रकाशमान भगवंताचं स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप भगवान परमात्मा आहे. सुखरूप आहे सा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तो. आणि भगवंताचं कार्य काय आहे? भगवान श्रीकृष्ण आता आपण रोज आपल्या घरामध्ये काम करतो ना, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. तर भगवंताचं कार्य काय आहे? भगवंत रोज काम काय करतात मी तुम्हाला सांगितलं ना. भगवंताच्या एका एका रोमावरती आपल्या या पृथ्वीच्या मंडळासारखं, पृथ्वीच्या भूमंडळासारखे असे कोटी भूमंडळ आहेत. तर भगवंताचं एकच काम आहे की विश्वोत्पत्त्यादी हे तवे. भगवान जगताची उत्पत्तीही करतात, पालनही करतात आणि संहारही करतात. आणि भगवंताची कृपा कशी आहे? तर मग तो स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान असू द्या, वृद्ध असू द्या, कुठल्याही जीवाच्या ठिकाणी 3 ताप असतात आपल्या सगळ्यांच्या. तुम्ही म्हणता नाही नाही आम्हाला आता काही ताप आलेला नाही, आता आम्हाला काही कोणतं दुःख नाही. आपण म्हणू की आता आम्हाला दुःख नाही, आता आम्हाला ताप नाही. पण प्रत्येकाच्या ठिकाणी 3 ताप आहे. तापत्रय विनाशाय व्यास म्हणतात प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी. तुम्ही ऐका, कारण जरी थोडंसं अवघड आहे ऐकायला पण प्रत्येक माणसाच्या ठिकाणी 3 ताप आहेत, 3 दुःख आहे. कितीही जरी आपण नाही म्हटलं तर या 3 दुःखातूनच मनुष्य जीवन जगत असतो. या 3 दुःखाला सोडून मनुष्य जीवन जगत नाही. एक आहे आध्यात्मिक, एक आहे आधी भौतिक आणि एक आहे आधी दैविक. एक आहे आध्यात्मिक दुःख, एक आहे आधी भौतिक दुःख आणि एक आहे आधी दैविक दुःख. आध्यात्मिक दुःख त्या ठिकाणी आपल्याला ताप येणं, शारीरिक रोग होणं किंवा एखादा रोग उद्भवणं, हे काय झालं? आपल्या शरीरातलं आध्यात्मिक दुःख झालं. आणि आधी दैविक अवेळी पाऊस पडणं, अवेळी नाही त्या घटना घडणं महाराज, नाही अवेळी त्या ठिकाणी घनघोर अकाल पडणे म्हणजे दुष्काळ पडणे, अतिवृष्टी होणे. त्या ठिकाणी आधिदैविक म्हणजे देवाचा आपल्यावर कोप होणे. हे काय आहे? आता आपण दुःख भोगतोय की नाही? ते सगळं जग नाही महाराज, पूर्ण विश्व. असा एकही विश्वातला जीव नाही. अनेक देशामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. कुठे युद्धाची असेल, कुठे त्या ठिकाणी अतिवृष्टी असेल, अनावृष्टी असेल, सगळीकडे बघा पूर्ण भारत देशात तर हे सगळीकडे हे दुःख तर सगळेच विश्व भोगत आहे. म्हणून आधी दैविक दुःख हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आणि आधी भौतिक दुःख, आधी भौतिक दुःख म्हणजे चोर येणं, चोराची भीती वाटणं, भूत पिशाच, सर्प, विंचू याची भीती वाटणं, हे कोणतं दुःख आहे? आधी भौतिक दुःख. सगळ्यांच्याच ठिकाणी आहे की नाही? आता बिना टॉर्चच्या आपण जा म्हटलं तर आपण जाऊ, पण खाली काही डसेल की काय, खाली काही लागेल की काय, म्हणजे त्याची आपल्याला काय वाटते? भीती वाटते. असा एकही जीव नाही की ज्याच्या ठिकाणी आध्यात्मिक दुःख नाही. आता बघा, कोणाला तरी शुगर असेल, कोणाला तरी बीपी असेल, कोणी घ्या, कथाकारा सगळं घ्या, कोणाला बीपी असेल, कोणाला शुगर असेल, कोणाला डोकं दुखत असेल, कोणाचे गुडघे दुखत नाही असं कोणीच म्हणणार नाही.
म्हणजे आध्यात्मिक दुःख सगळ्यांच्या ठिकाणी, आदिदैविक दुःख सगळ्यांच्या ठिकाणी आहे, आधी भौतिक सगळं दुःख आहे. पण या दुःखाची जर निवृत्ती करायची असेल ना, तर आत्ता या कलियुगाच्या या 2025 पासून म्हणतात मोठे मोठे महापुरुष की 32 पर्यंत फार वाईट हे दिवस आहे. तर याच्यामध्ये एकच आहे, आपल्याला एकच साधन आहे. जर आपल्याला या 2025 पासून 2032 पर्यंत जर आपल्याला वाचायचं असेल पुढचे दिवस राहण्याकरता, तर एकच साधन सांगितलेलं आहे की कल होतात हरी कीर्तनात, भगवंताचं नामस्मरण करणं. होईल तेवढं तुम्ही शेतात काम करा, ऑफिसमध्ये काम करा, घरी काम करा, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला म्हणून सदा सर्व काळ अगदी रात्रंदिवस तोच वाचणार की जो हरीला शरण जाणार, तोच वाचणार जो राधाराणीचं नाम घेणार, तोच वाचणार जो पंढरीनाथाचं नाम घेणार, आणि तोच वाचणार जो भगवंताला शरण गेला. म्हणून शास्त्रात सांगितलं, तुलसीदास स्वामींनी सुद्धा ह्या सगळ्या घटना रामायणामध्ये त्यांच्या दोहामध्ये विनय पत्रिकामध्ये लिहून ठेवल्या. म्हणून एकच आहे की हरिशरणम हरिशरणम म्हणून सगळ्यांनी एकदा हरीचं एकदा राधाराणीचं एकदा मनातून या सगळ्या दुःखातून आपल्याला वाचायचं असेल ना, तर आत्तापासून त्याच कामाला सुरुवात करा. आपल्याला पैसा वाचवणार नाही, धन वाचवणार नाही, घर वाचवणार नाही, नातेवाईक वाचवणार नाही, तर आपल्याला एकच वस्तू एकच फक्त आपल्याला नाम वाचवणार आहे. म्हणून सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने उत्साहाने एकदा नामस्मरण करा. राधा 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 राधा
राधाराणी सरकार की जय. एकदा यांच्या सर्वांकरता टाळ्या वाजवा. सर्वांनी म्हणा राधे 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 राधे. आज फराळ नाही केलं का? आवाज येऊ द्या ना. म्हणा राधे राधे. माझी न तुमची ओळख नाही काय? म्हणा राधे राधे. राधा राधा बाकी कोणीच वाचवणार नाही. म्हणून तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ज्यांना ज्यांना जे जे दुःख आहे ना त्या दुःखातून निवारण करण्याचं कृपा भगवान श्रीकृष्ण करतात. म्हणून या पहिल्या श्लोकामध्ये वेदव्यास म्हणतात की अशा सच्चिदानंद स्वरूप विश्वाची उत्पत्ती पालन संहार करणाऱ्या आणि सर्व जीवावरती महाराज भगवान परमात्मा एवढा कृपाळू आहे. त्याची भजन करणाऱ्याचंही पालन पोषण करतात, त्याचं न भजन करणाऱ्याचंही पालन पोषण करतात. जो वारकरी आहे त्याचंही पालन पोषण करतात. म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचंही पालन पोषण करतात. पण देव म्हणतो का नाही नाही मी तुला निर्माण केलं, तू माझं भजन करत नाही, तू माझी गळ्यात माळ घातली नाही, तू माझं नाम घेत नाही, तुझं मी पालन पोषण करणार नाही. महाराज भगवंताची आपल्यावर किती कृपा आहे तुम्ही विचार करा. जन्माला येण्याच्या अगोदरच त्या लेकराच्या खाण्यापिण्याची चिंता देव निवारण करतो. बरं ते जाऊ द्या, आपल्याला चिंता राहते, पशुपक्ष्यांना काय चिंता आहे महाराज? त्याचंही पालन पोषण भगवान परमात्मा करतो. म्हणजे आपल्याला तुम्ही नुसतं बसून राहा. तुम्ही म्हणाल मग का काम काही करायचं नाही का? पण तुम्हाला देवाचा जर अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही 1 दिवस बसा, 2 दिवस बसा, पण तो आपल्याला उपवासी ठेवणार नाही. कोणाच्याही रूपाने तो येईल का? तो आपल्यावर कृपा करतो. असं म्हणत नाही, देव भेदभाव करत नाही की ज्याने आयुष्यभर त्याचं नाम घेतलं नाही आयुष्यभर सुद्धा देव त्याचं पालन पोषण करतो. आणि जो त्याचे आयुष्यभर सेवा करतो त्याचंही पालन पोषण करतो. तर अशी तापत्रय विनाशाय अशा सगळ्यांचं ताप दुःख निवारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना वेदव्यास म्हणतात की मी काय करतो नमन करतो की श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय कृष्ण म्हटलं नाही, काय म्हटलं नाही? कृष्ण म्हटलं नाही तर श्री हा शब्द लावला. आता श्री या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर श्री म्हणजे पैसा होतो, श्री म्हणजे लक्ष्मी. श्री हे मोठ्या मोठ्या आचार्यांच्या नावापुढे महामंडलेश्वरांच्या नावापुढे देव श्री 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 1008 असा श्री शब्द काय वापरला जातो. श्री हा राजाच्या पुढेही वापरला जातो, श्री अनेकांच्या पुढे वापरला जातो. श्री हे भगवान परमात्म्याचे एक नाव आहे. आपण एक प्रार्थना करतो श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. श्री हे भगवंताचं नामही आहे. पण भागवतामध्ये श्री हा जो शब्द आहे ना इथे लक्ष्मी वाचक नाही, संत महामंडलेश्वराच्या रूपाने वापरलेला नाही. भगवंताचं नाम घेऊन या ठिकाणी श्री शब्द व्यासांनी वापरला नाही. वेदव्यास या ठिकाणी श्री म्हणजे राधाराणी, कारण राधाराणीचं नाम घेतल्याशिवाय भागवताचं फळ मिळत नाही. म्हणून काय म्हणावं लागतं, निदान 7 दिवस तरी शेतामध्ये जरी गेल्या तरी काय म्हणायचं, झोपल्या का नाही ना, काय म्हणायचं. आणि सकाळी सकाळी सोयाबीन काढायला जाताना येताना तेच म्हणायचं, इथपर्यंत येऊपर्यंत 7 दिवस आपल्या वाणीला तुम्ही बघा 7 दिवसात कुठला तरी आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण नाम ही अशी एक साधना आहे की भगवंताची नाम हीच आमची पूजा आहे. आपल्याला नाही वेळ मिळाला पूजा करायला तरी चालेल, नाही वेळ मिळाला मंदिरात जायला तरी चालेल, पण उठताना बसताना झोपताना काम करताना तुम्ही राधा म्हणा, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा. महाराज जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मजन्माच्या पापाचे
पापाचा नाश होतो आणि तेच नाम आपल्याला कुठेतरी कामा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी श्री राधा, श्री म्हणजे राधा आणि राधाराणीचं नाम घेतल्याशिवाय भागवताचं फळ नाही. म्हणून वेदव्यास सांगतात की एकट्या भगवान श्रीकृष्णाला नमन करत नाही, श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान श्रीकृष्णाला नमन करत आहे. म्हणजे महात्म्याच्या आपण 6 अध्यायाचे महात्म्य प्रथम स्कंदाला आपण उद्या प्रारंभ करणार आहोत आणि महात्म्य आपण आपल्या वेळेतच मी आजच तुम्हाला सांगून देते. वेळ आपण व्यवस्थित ठेवलेला आहे आणि वेळेची मीही किंमत करते, आपणही करायची. कारण जो वेळेची किंमत करतो वेळ त्याची किंमत करतो. बरोबर 8 वाजेला कथा रोजचीही प्रारंभ होईल आणि 11ला म्हणजे 11ला आरती. 8ला म्हणलं म्हणजे 8:30ला सुरू होईल, 8ला म्हणलं म्हणजे 9ला सुरू होईल. असं काहीच होणार नाही. आम्ही सुद्धा वेळेत येऊ, तुम्ही सुद्धा शेतातून आल्या तरी 7:30लाच इथं यायचं. म्हणून वेळेच्या आत आपण आरतीही करणार आहोत. तर प्रथम श्लोकामध्ये म्हणजे आजच्या प्रस्तावनेच कथा असते सगळे सूचना देण्याकरता. तर प्रथम श्लोकामध्ये वेदव्यास भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप कसं आहे ते सांगतात आणि द्वितीय श्लोकामध्ये शुकाचार्यांचं वर्णन करतात की यम प्रवचनमपेतमपेतमपेतम उद्या पाहणार आहोत. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये ज्या स्थानावरती ही कथा सांगितल्या गेली म्हणजे ज्या स्थानावरती ही मूळ कथा प्रारंभ झाली, ज्याप्रमाणे आज आपण काकांच्या या वास्तूमध्ये ही कथा आज जशी आपण ज्याप्रमाणे स्थान निवडलं की त्यांच्याच वास्तूमध्ये त्यांच्याच पावन असणाऱ्या वास्तूच्या प्रांगणामध्ये ही कथेचं आपण जागा निवडली आणि आपण ही कथा सांगत आहोत. त्याप्रमाणे ही पूर्वी ज्या ठिकाणी ही कथा सांगितल्या गेली, राजा परीक्षितीला कथा सांगितल्याच्या नंतर राजा परीक्षितीला भगवान निजधामाला गेल्यानंतर राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी 30 वर्षानंतर ही काय सांगितली, भागवत कथा सांगितली. किती वर्षाने? 30 वर्षाने. आणि राजा परीक्षितीला जी कथा सांगितली ती गंगा मैयाच्या किनारी शुक्ताल भूमीमध्ये. आणि राजा परीक्षितीला मोक्ष मिळाल्याच्या नंतर 250 वर्षाने, किती वर्षाने? 250 वर्षाने पावन असणाऱ्या गोमती नदीच्या तटावरती. कोणत्या नदीच्या तटावरती? गोमती नदीच्या तटावरती पावन असणाऱ्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये चक्रतीर्थामध्ये ही कथा सूतजी महाराजांनी 88,000 ऋषी मुनींना सांगितली की नैमिषे सूतमासीन मभिवाद्य महामती कथा सूतजी महाराजांनी 88,000 ऋषी मुनींना ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे मा गोमती नदी तिथे पवित्र वाहते आहे आणि गोमती नदीचं तट आहे पावन असणारं नैमिषारण्य. अजूनही तिथं अरण्याची स्थिती आहे. आणि मग हे स्थान का निवडलं असेल? आणि ही गोमती नदी माहिती का तुम्हाला? द्वारकेला पण येते. द्वारकेला पण तिचा महिमा वेगळा आहे. द्वारकेचा महिमा आपण बघू एक स्कंद पुराणांतर्गत. त्या गोमती नदी तिथे कशी तर नैमिषारण्य क्षेत्र का मग दुसरं पंढरपूर नव्हतं का? द्वारिका नव्हती का? वृंदावन नव्हतं का? जिथे भगवंताने अवतार घेतला त्या ब्रजमंडळामध्ये गोकुळ, मथुरा, वृंदावन ज्या भगवंताची 4 धाम आहेत त्या ठिकाणी स्थान का निवडलं नाही कथेला? तर हे स्थान का निवडलं? या स्थानाचं महात्म्य सांगितलं जातं. ज्या वेळेस 88,000 ऋषी मुनींना 1000 वर्षाचा यज्ञ करायचा होता त्यावेळेस ते यज्ञ करता जागा शोधत होते. तर ते भगवत परमात्म्याकडे गेले, सांगितलं आम्हाला 1000 वर्षाचा यज्ञ करायचा आहे. तर त्याकरता एखादं स्थान सांगा. यज्ञ करायचं म्हटलं की जागा काय असावी लागते? पवित्र असावी लागते. तिथे त्या ठिकाणी
गोमातेचं वास्तव्य असलं पाहिजे, गोमातेच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पादस्पर्शाने ती भूमी पावन झालेली असलेली पाहिजे आणि पवित्र असणारी ती भूमी पाहिजे। त्याप्रमाणे त्यांना 1000 वर्षाचा यज्ञ करायचा, सत्र करायचं म्हणून भगवंताकडे गेले आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, शौनकादिक ऋषी 88,000 ऋषी होते, त्यांना सांगितलं मी तर येऊ शकत नाही, तुम्हाला जागा दाखवू शकत नाही, ही भारत भूमीच अतिशय पवित्र आहे, ही आपली जी भारत भूमी आहे ना ही अतिशय पवित्र आहे, पण या भारत भूमीमध्ये अनेक काही पवित्र आहे, पण मी तिथे येऊ शकत नाही, तुम्हाला जागा दाखवू शकत नाही। तर भगवंताने सांगितलं मी चक्र देतो, हे चक्र पुढे चालेल आणि ज्या स्थानावरती हे चक्र एक निमिष मात्र स्थिरावे, मात्र निमिष मात्र थांबेल, त्या स्थानावरती तुम्ही काय करा, यज्ञ करा। कोणाला सांगितलं? 88,000 ऋषी मुनींना। ते भगवंताचं चक्र पुढे 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 निघालं, 88,000 ऋषी मुनी त्यांच्या मागे 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 आले, ज्या स्थानावरती चक्र थांबलं ते गोमतीचं तीर आणि निमिष मात्र त्या चक्राची निमी त्या ठिकाणी स्पर्श केली तर ते चक्र पाताळापर्यंत गेलं आणि त्या चक्राच्या निमीतून अशी पाण्याच्या उसळ्या लागल्या, काय निर्माण झालं, चक्रतीर्थ म्हणून ते असं गोल तीर्थ आणि ते पाणी सुद्धा असं काय फिरतं, गोल 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 फिरतं, म्हणून त्याला नाव काय पडलं, चक्रतीर्थ। त्या पावन गोमतीच्या तीरावरती त्या चक्रतीर्थाच्या स्थानावरती त्या 88,000 ऋषी शौनकादिक मुनींनी यज्ञ प्रारंभ केला आणि ते ठिकाण अजून का पवित्र आहे तर भगवान प्रभू रामचंद्राने जो यज्ञ केला विश्वमेध यज्ञ, ते स्थानही त्या गोमती तीरावरच आहे आणि त्याच परिसरामध्ये लव अंकुशाची भेट प्रभू रामचंद्रांशी झालेली आणि त्याच परिसरामध्ये माता सीता आपल्या भूमी मातेमध्ये त्याच गोमतीच्या नैमिषारण्याच्या पवित्र असणाऱ्या प्रांतामध्ये माते सीतेने भूमीमध्ये माता पृथ्वीच्या कुशीमध्ये त्या काय झाल्या, विलीन झाल्या। असं पवित्र ठिकाण, ज्या ठिकाणी त्या चक्राची निमी थांबली म्हणून त्याचं नाव काय पडलं, नैमिष अरण्य। त्या नैमिष अरण्यामध्ये या 88,000 ऋषी मुनींनी कथा यज्ञ प्रारंभ केला। सकाळी यज्ञ चालायचा, संध्याकाळी यज्ञ चालायचा, मग आता दिवसभर यज्ञ नाही चालायचा, थोडीशी विश्रांती असायची म्हणून ते संकीर्तन करायचे। जशी झोप आली की आपण काय करतो, संकीर्तन घेतो आणि आपण काय म्हणतो, राधे राधे। कोणाला झोप आली हात वर करा बरं, ते म्हणतात सगळ्यालाच आली, आता सगळ्यालाच आली असं म्हणतात, पण संकीर्तन केलं की झोप काय जाते, निघून जाते। सगळ्यांनी म्हणा राधे राधे, पवित्र असणारे मधल्या सत्रामध्ये ते संकीर्तन करायचे, प्रवचन करायचे। म्हणून एक दिवस काय झालं की यज्ञ थांबला, विश्रांती घेतली म्हणून त्या ठिकाणी 88,000 ऋषी मुनी बसलेले आणि अचानक रोमहर्षण पुत्र, काय नाव होतं त्यांचं, रोमहर्षण पुत्र सुतजी महाराज त्या ठिकाणी अचानक आले आणि त्यांचं आगमन झालं म्हणून सगळे 88,000 ऋषी म्हणजे आपल्यापेक्षा कोणी मोठे आले की आपण त्यांचा काय करतो, आदर करतो, उठून उभा राहतो आणि त्यांचा काय करतो, आपण नमस्कार करून काय करतो, स्वागत करतो। म्हणून सुतजी महाराज आल्याबरोबर सगळ्यांनी उठून उभा राहून सुतजी महाराजांचं काय केलं, स्वागत केलं। बोलिये सुतजी महाराज की जय। स्वागत केलं, त्यांना सुतजी महाराजांना आसनावरती बसवलं, त्यांचे चरण प्रक्षालन केले, पूजा केली आणि सगळे ऋषी मुनी जसे आपण सगळे बसलो त्यापैकी काही शौनकादिक ऋषी पुढे बसले आणि त्यांनी सुतजी महाराजांना प्रणाम केला आणि ज्यांच्या कथा श्रवण करायची असते ना त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, तद्विधी प्रणिपाते ज्ञान ग्रहण करायचं असेल ना तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ज्यांच्या ज्ञान ग्रहण करायचं असतं, ज्यांच्या ज्ञान प्राप्ती करून घ्यायची असते त्यांना शरण जावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते, त्यांची पूजा करावी लागते। म्हणून त्यांना सुंदर आसनावरती बसवलं, चरण प्रक्षालन केले, नम्रतेने
जोडले आणि प्रश्न केला की अज्ञान ध्वंत विध्वंस कोटी समप्रभा मम कर्ण रसायन भक्ति ज्ञान वैष्णवीते कथन नम्रतेने शौनकादिकांनी सूतजींना प्रश्न केला, हे सूतजी महाराज, आम्ही अहोभाग्य आहे आमचं, आम्ही हा 1000 वर्षापर्यंत चालू राहणारा यज्ञ प्रारंभ केला तर आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत, तर आम्हाला हे सांगा की आमच्या हृदयामध्ये अज्ञान आहे आणि तुमच्यामध्ये ज्ञान आहे, आमच्या ठिकाणचा अज्ञानाचा अंधकार, अज्ञान म्हणजे अंधकार, आणि तो अंधकार दूर करण्याकरता तुमच्या ठिकाणी सूर्याप्रमाणे ज्ञान आहे, तर त्या सूर्याच्या ज्ञानाच्या कुऱ्हाडीने आमच्या हृदयामधल्या अंधकाराचा तुम्ही काय करा, नाश करा, आणि आम्हाला ही सांगा की भक्ती ज्ञान विराग आपतो, वैष्णवांची भक्ती कशा प्रकारे वाढते, त्यांना वैराग्य कशा प्रकारे प्राप्त होतं, त्या वैष्णवांच्या ठिकाणी विवेकाची प्राप्ती कशा प्रकारे होते, कारण कलियुग चालू आहे आणि घनघोर कलियुग चालू आहे. आता तेव्हा म्हणजे जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचा काळ, तेव्हा शौनकादी ऋषी म्हणाले की इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा सुरतांगतः क्लेशाशान्तस्य तस्यैव शोधने कृपरायण. घनघोर कलियुग चालू झालेला आहे आणि प्रत्येक मनुष्य हा आसुरी स्वभावाचा बनत चाललेला आहे. प्रत्येकाचा स्वभाव काळाच्या वेळेनुसार, आता पूर्वी काळच्या लोकांचे स्वभाव जसे होते ते आता स्वभाव नाही, स्वभाव बदलत चालले, विचारधारा बदलत चालली, राहणीमान बदलत चाललं, आचरण बदलत चाललं, सगळेच काही बदल घडत चाललेला आहे. तर मानवाची वृत्ती बदलत चाललेली आहे. तर मानव पुढे आसुरी स्वभावाची होती, म्हणून प्रत्येक मानवाचा उद्धार करण्याकरता, प्रत्येक मानवाचं कल्याण करण्याकरता असा एखादा तुम्ही आम्हाला ग्रंथ सांगा, असं एखादं शास्त्र सांगा की जेणेकरून प्रत्येक स्त्री पुरुषाचा मानवाचा उद्धार होईल, असं एखादं पुराण आम्हाला तुम्ही सांगा. तर सूतजी महाराजांना आनंद झाला आणि सूतजी महाराज म्हणतात की काल व्याल मुख त्रास निर्नाश हेतवे, हे शौनकादी ऋषींनो, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, कारण कालचक्रामध्ये यावत विश्वामध्ये जेवढे काही अगदी मुंगीपासून ते मानवापर्यंत जेवढे जीव जन्माला आलेले ते काळाचे काय आहेत, ग्रास आहेत. आपण जसं रोज जेवण भक्षण करतो, रोज जेवण ग्रहण करतो, तसं एक दिवस असा येणार आहे, एक दिवस काळ आपलं काय करणार आहे, भोजन करणार आहे. काल व्याल मुख ग्रास, काळ सर्पाचा तोंड पाडून बसलेला आहे आणि आपण त्याच्याकडे चाललेलो आहे. आपण काळ आपल्याकडे येत नाही, आपण काळाकडे चाललो. आपली वाट काळ पाहत आहे, घडोघडीला एका क्षणाने आपण मोठे होत चाललो नाही, आपण लहान होत चाललो.
मोठे नाही होत आपण कधीच. आपण जन्माला आलो क्षणाने, मिनिटाने, हप्त्याने, महिन्याने, वर्षाने आपण लहान लहान होत चाललो. कारण आपलं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. काळरूपी संसाराचे आपण भोजन आहोत. काळामध्ये आलं मोठं ग्रास. काळाच्या ट्रॅकमध्ये सगळं विश्वातले जीव आपण सगळे सापडलेलो आहोत. आणि आपला काळ सार्थकी लावण्याकरता, आपल्या काळाचा सदुपयोग करण्याकरता शास्त्र सांगतं की प्रत्येकाने जन्माला आल्याच्या नंतर या काळरूपी सर्पाचा तोंडात आपण सगळेच जाणार आहोत. पण याची भीती नाहीशी करण्याकरता श्री सुतजी महाराज बोलतात, माझ्याकडे एकच शास्त्र आहे की श्रीमद भागवतम या काळाची भीती नाहीशी करण्याकरता, उद्धार करण्याकरता आणि भगवत धर्माची प्राप्ती करून देण्याकरता प्रत्येक मानवाच्या उद्धाराकरता माझ्याकडे एकच साधन आहे, म्हणजे श्रीमद भागवत कथा. आणि ही कथा अशी आहे एका जन्माचा नाश करत नाही. श्रीमद भागवत कथा आपल्या पाठीमागच्या 100 जन्माचा जरी पाप असेल तर त्या पापाचा काय करते, नाश करते. म्हणून जिसे श्रवण कर मिट जाती सौ जन्म जन्म की व्यथा. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती सौ जन्म जन्म की व्यथा. कृष्ण कथा, जय कृष्ण कथा, जय कृष्ण कथा, जय कृष्ण कथा. मोकळ्या वाजवा श्रवणी म्हणा राधे राधे. जिसे श्रवण कर मिट जाती सौ जन्म जन्म की व्यथा. जय जय कृष्ण कथा, जय कृष्ण कथा, जय कृष्ण कथा, जय कृष्ण कथा. ही कृष्ण कथा अशी आहे की फक्त भागवत हा शब्द जरी कानाला आला तरी आपलं काम झालं. मग तुम्ही मला कशाला ऐकायची मग 7 दिवस. पण जय जय कृष्ण कथा जिसे श्रवण कर मिट जाती सौ जन्म जन्म की व्यथा. जी कथा ऐकल्यानंतर 100 म्हणजे 100 जन्माची
स्वर्गाची व्यथा 100 जन्माचं पाप 100 जन्माचं दुःख नाहीशी होती अशी कृष्ण कथा सुतजी महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगेल की जी स्वर्गातल्या देवांना सुद्धा काय आहे दुर्लभ आहे ती कथा ऐकण्याकरता स्वर्गातल्या देवाला सुद्धा मानवच व्हावं लागतं मानव होऊन उपयोग नाही कथेचे यजमानच व्हावं लागतं कारण कथाच ठेवावी लागते आणि कथा ऐकायला यावं लागतं ती श्रवण करावी लागते तरच मिट जाती सव जन्म जन्म की व्यथा कथा राजा परीक्षितीला जेव्हा शुकाचार्य सांगत होते ना तेव्हा स्वर्गातले देव लोक अमृत घेऊन आले होते काय घेऊन आले होते अमृत तर शुकाचार्यांना म्हटले ते की शुकाचार्य महाराज राजा परीक्षिती धर्मात्मा आहे त्याला 7व्या दिवशी तक्षक नाग बसून राजाचा मृत्यू होणार आहे अजून राजाची प्रजेला गरज आहे तुम्ही काय करा शुकाचार्य महाराज तुम्ही राजाला हे स्वर्गातला अमृत द्या म्हणजे राजा काय होईल अमर होईल म्हणजे देवण घेवण करा म्हणजे आदला बदली करा तुम्ही काय करा स्वर्गातला अमृत राजाला द्या आणि जी कथा म्हणजे फक्त कथा नाहीये भागवत कथेला काय म्हटलेलं आहे अमृत म्हटलेलं आहे हे कथा अमृत त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला द्या शुकाचार्य हसले शुकाचार्यांनी राजाकडे बघितलं कोणाकडे राजा परीक्षितीकडे आपल्या पुढे जर कथा अमृत ठेवलं आणि एका बाजूला जर अमृत ठेवलं स्वर्गातलं तर आपण काय घेऊ ज्याने आपल्याला मरणच येणार नाही ते अमृत घेऊ का 7 दिवसात आपण मोक्षाला प्राप्त होणार आहे मरणार आहे ती भागवत कथा अमृत घेऊ आता तुम्ही कथाच म्हणताल पण खरोखर ठेवलं तर आपण काय घेऊ अमृतच घेऊ ना पण ते अमृत घेण्याकरता सुद्धा अधिकारी लागतो ते अमृत स्वर्गातले देव अमर नाही भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात की ते तुम भूत्वा स्वर्गलोकम विशाल श्रीमयमलोकम विशंति एवं रैरैर्ममपरपता गता भगवान श्री कृष्णापेक्षा ज्ञानोबाईंनी सूप केलं मग तयाची पावती सरे आणि देव लोक कशाचे आमर आहेत त्यांचं पुण्य संपलं की त्यांना डबडब देतात असं आदराने सुद्धा खाली आणून सोडत नाही आणि आदराने म्हणत नाही अरे तुम्ही स्वर्ग लोकात राहिला तर तुम्हाला मानवाचा जन्म देऊ असं नाही म्हणत का खंतीने न करा होणे गाडव करा पण तो इंद्र असू द्या का ब्रह्मदेव असू द्या स्वर्गातला पुण्यमय आहे त्याला अधिकारी म्हणजे पुण्य करावं लागतं 100 यज्ञ करावे लागते पण राजाला विचारलं सांग राजा तुला स्वर्गातला अमृत पाहिजे का हे कथा अमृत पाहिजे राजा म्हणाला मला स्वर्गातला अमृत पिऊन मला तशी अमृत नको पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं मला असं कथा अमृत प्यायचं आहे ती कथा श्रवण करायचं आहे की पुन्हा मला येणेच नाही म्हणून मला कथा श्रवण करायची मग देव लोक म्हणाले शुकाचार्यांना महाराज थोडस राजाला द्या थोडस आम्हाला दे ती कथा शुकाचार्य असले आणि शुकाचार्य म्हटले एवढं सांगून मी कथा पूर्ण करणार आहे शुकाचार्य काय म्हटले देवांना तुम्ही अहंकार घेऊन आला सांगू तुम्हाला कथा श्रवण करायचे असेल तर पहिल्यांदा आपल्याला 10 विकार घरी घेऊन यावे लागतात किती विकार 10 विकार मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनामध्ये 2च दिवस आहेत 2च दिवस मनुष्य जगतो तुम्ही म्हणाले 100 वर्ष 50 वर्ष 70 वर्ष ते कुठे गेले सांगू तुम्हाला 2च दिवस मनुष्याचं जीवन आहे जन्माचा दिवस आणि
शेवटचा दिवस आणि त्या शेवटचा जन्म आणि शेवट या दोन्ही दिवसाच्या मध्ये आपल्याला काय करायचं. सुंदर अंगण आहे, सुंदर देहरूपी अंगण आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यावर रांगोळी कशी टाकायची, त्या रांगोळीत रंग कसे भरायचे ते आपल्याला. त्याच्यामध्ये काळा रंग भरायचा, सात्विक देवाला आवडणारा पिवळा रंग भरायचा. हे आपल्याला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेले. मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर मनुष्याने वैर करून मरू नये, कोणासोबतच वैर करू नये. कोणाचं थड ठरवून कधी कर्ज घेतलेलं असेल, कोणाचं कर्ज फेडल्याशिवाय मनुष्याने मरू नये. म्हणतात ते पुढच्या जन्मात आपल्याला फेडावं लागतं. वैर करू नये, कर्ज ठेवून मरू नये, कोणाचं धन घेऊन आपण नामस्मरण घेतो दिवस आहे असं जगावं मनुष्याने. असं त्या ठिकाणी आपण ती रांगोळी रेखाटावी की त्या रांगोळीमध्ये संतांच्या संगतीचा रंग आला पाहिजे, भगवत भक्तीचा रंग आला पाहिजे, नामाचा रंग आला पाहिजे. आणि त्याच्यात राधे नामाचा रंग त्या ठिकाणी चढला ना तर मग सांगू काय होतं महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी त्या रांगोळीमध्ये जर नाचलं काय होतं. बरा मग तुम्हाला सांगते उभा, तुम्हाला कुठं नवीन आहे, सगळ्यांना माहित आहे. एकदा 2 मिनिटं सगळ्यांनी तो रंग कसा चढतो ते बघूया सगळ्यांनी. सगळ्यांनी गोलधन आता याच महिन्यात रासलीला झालेला आहे. लाजू नका, गाव आपल्याचं लाजू नका. सगळ्यांनी म्हणा राधे राधे. आणि सांगू तुम्हाला, जो माझ्या भगवान श्री कृष्णा करता राधा राणी करता 2 पावलं टाकतो ना, तुम्ही अनुभव तुम्हाला कुठल्याही रूपाने 1000 पावलाने कुठल्याही रूपाने भगवान श्री कृष्ण भगवान पंढरीनाथ आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणून फक्त 2 पावलं. याला भागवत कथेमध्ये याला नृत्य म्हटल्या जात नाही, याला नाचणं म्हणल्या जात नाही, तर याला पावल्या खेळल्या जातात. म्हणूनच म्हणतात ना, पाऊले चालती पंढरीची, चला नाचत पंढरीला जाऊ. सर्वांनी म्हणा राधे राधे. तर सगळ्यांना पावन करणारी म्हणजे सगळ्या 10 विकारांना सोडून 2 दिवसाच्या जीवनामध्ये आपण या 7 दिवसामध्ये वेगवेगळे रंग काय आपण भरणार आहोत. तर सुंदर अशा प्रकारची ये अमर ग्रंथ ये मुक्ती पंथ ये पंचम वेद निराला हा अमर करणारा आणि मुक्ती प्रदान करणारा ग्रंथ श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. तर ही कथा श्री सुतजी महाराज शौनकादिकांना सांगणार आहेत. तर पुढे अनेक काही नियम आहेत, तर त्याचा 1 सेकंदात तुम्हाला मी सांगते. ती कोणाची काही इच्छा असेल, आता यजमानांची तर काहीच इच्छा नाही, फक्त वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण काकांनी या ठिकाणी कथा ठेवलेली आहे. तर या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे आपल्या रुग्णवाडी या नगरीमध्ये वैकुंठवासी संपतराव देवराव तनपुरे व वैकुंठवासी सुभद्राबाई संपतराव तनपुरे यांच्या कृपाशीर्वादाने आणि स्वामी श्री रामेश्वरानंदाजी महाराज सरस्वती यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी शरदराव संपतराव तनपुरे काकांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे या वास्तूच्या निमित्ताने आजपासून या ठिकाणी या कथेला आपण प्रारंभ केलेला आहे. कथा ज्ञानयज्ञ सोहळा ठेवलेला आहे, पण तरी असं काही नाही की ते यजमान आहेत त्यांनी कथा ठेवली म्हणून आपल्या इच्छा पूर्ण होणार नाही, असं काही नाही. जे कोणी कथा श्रवण करते त्यांची इच्छा काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. सगळ्याच गोष्टीचे आपलं निवारण होणार आहे. आणि जी आपल्या मनामध्ये आज तुम्ही मनामध्ये इच्छा धारण करून बसा, ती इच्छा तुमची अवश्य पूर्ण होणार. आणि आज बलिप्रतिपदा आहे, गोवर्धन पूजा आजच्या दिवशी गोवर्धन भगवंताने गोवर्धन उचललेला आहे. म्हणून आज गोवर्धनधारी भगवंताला गिरधारी भगवंताला भागवत भगवंताला तुम्ही मनात एखादी इच्छा धरून बसा, ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहत
शकणार नाही, म्हणून या भागवताच्या निमित्ताने आपण सगळेजण पुन्हा या ठिकाणी सगळ्या गावातल्या महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळे आपण एकत्र येऊन 7 दिवस हा आनंद घेणार आहोत. तर ज्यांची काही इच्छा असेल त्यांनी एक टाइम भोजन करावं, ज्यांची काहीच इच्छा नसेल त्यांनी 2 टाइम पण येत आणि अल्पाहार घेऊन या. म्हणजे रात्रीचं जेवण पोट भरून करू नका, थोडंसंच करा, म्हणजे आल्या आल्या झोप येणार नाही. म्हणून सगळ्यांनी अगदी अल्पाहार करायचा, भोजन होतो वरम बनणे. आणि एकच नियम सगळ्यात महत्वाचा, उपास धरा नका धरू, याकडे नका जाऊ. नाही करता आला तर नाही करा, पण एकच करा, 7 दिवस कोणाची स्तुती नाही करता आली तर वाचे नाही. आपण गावामध्ये आपल्या भागवत कथा चालू आहे, पवित्र ग्रंथ आपल्या भागवतामध्ये पहिल्याच दिवशी आपण भागवत भगवान आपल्या गावातून पूर्ण गावातून पवित्र असणारे हा भागवत महापुराण आपण त्या ठिकाणी प्रदक्षिणा करून आणलेला आहे. आणि प्रत्येकाच्या कानावरती ही भागवत कथा या शिष्टींच्या द्वारे जात आहे. तर आपण एकच उपवास करा की वाणी रूपी उपवास करा की या वाणीने कोणाची स्तुती नाही करता आली तर 7 दिवस कोणाची आपल्याकडून नकळत निंदा सुद्धा घडू नये. त्या ठिकाणी क्वचित आपल्याकडून काही खोटं बोलण्यात येत असेल तर आपल्याकडून 7 दिवस खोटं बोलणंही येऊ नये. आणि होईल तेवढं आपल्याकडून नामस्मरण 7 दिवसात तुम्ही अनुभव बघा. झोपेपर्यंत जितक्या वेळ तुम्हाला राधा 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 विठ्ठल विठ्ठल राम राम कृष्ण कृष्ण ज्या नामाची तुम्हाला आवड आहे, शिवाय नमः ज्या नामाची आवड आहे ते नाम रात्रंदिवस घेत राहा. हे सगळ्यात मोठं काय आहे, व्रत आहे. हेच कथेचा व्रताचा नियम आहे. आणि वेळेमध्ये सगळ्यांसाठीच ही कथा आहे. म्हणून पहिल्याच दिवशी या ठिकाणी शरद काका असतील, भरत काका असतील, तिन्ही आत्या असतील, दोन्ही काका असतील, सगळेच अगदी सगळ्यांनीच आनंदाने या ठिकाणी सगळे त्यांचे चिरंजीव असतील, कन्या असेल, सगळ्यांनीच आनंदाने येऊन या ठिकाणी या कथेचं आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर आजची झालेली सेवा, उद्या आपण गोकर्णोपाख्यान धुंदुकारीची कथा आणि प्रथम स्कंदाला उद्या आपण प्रारंभ करणार आहोत. आजची झालेली कथा भगवान श्रीकृष्णाच्या चरणावरती या ठिकाणी आपण समर्पण करणार आहोत. तर सगळ्यांनी एकदा आता आरती करता उभे राहा. उद्या कथेची वेळ बरोबर 8 वाजेला कथा प्रारंभ होणार. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पाहुणे 8लाच या ठिकाणी येऊन बसायचं. आणि खरंच मी तुम्हाला सांगते टायमालाच कथा सुरू होणार. म्हणजे किमान हे दादा ते सगळे 7:30ला इथे स्टेजवर